विद्यार्थ्यांचं लेक्चर मध्ये मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार खिस्ते आपल्या सगळ्यांचं स्वागत. शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या निर्देशानुसार आपण लेक्चर सुरू केले. या ऑनलाईन झालेला आहे. म्यूट कर, व्हिडिओ चालू ठेव, म्यूट कर फक्त. हा, या पूर्वी आपण प्रत्यक्षपणे वर्गामध्ये तास घेत होतो. त्या तासांमध्ये बराचसा आपला अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. तरी जे विद्यार्थी गैरहजर होते किंवा कॉलेजला येऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पहिल्या प्रकरणापासून परत अभ्यासक्रम सुरू करत आहोत. तर या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी परत एकदा अभ्यासक्रम पूर्ततेच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन उपस्थित राहणं आवश्यक आहे. तुमची परीक्षा आता पुढच्या महिन्यामध्ये बहुतेक होईल, ऑनलाईन पद्धतीनेच होईल. तर आजच्या तासामध्ये आपण BA प्रथम वर्षाच्या पहिल्या प्रकरणातला पहिला भाग अभ्यासणार आहे. त्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग टू द इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, म्हणजे आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करणारे जे घटक आहेत या घटकांचा आपण आजच्या तासामध्ये अभ्यास करणार आहे. या प्रकरणाला किंवा या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आर्थिक पर्यावरण म्हणजे काय हे अभ्यासणं किंवा पाहणं सगळ्यात महत्वाचं ठरतं. ज्याप्रमाणे भूगोल विषयामध्ये पर्यावरण ही संकल्पना वापरली जाते, त्यामध्ये पृथ्वीच्या म्हणजेच भूपृष्ठाच्या आतील भाग, भूपृष्ठावरचा भाग आणि भूपृष्ठाच्या वरील जो भाग आहे, या तिन्ही भागांमध्ये जे काही वेगवेगळे घटक आहेत, जे काही वेगवेगळे सजीव आहेत, या सगळ्यांचा अंतर्भाव या पर्यावरणामध्ये होतो. त्याचप्रमाणे आर्थिक पर्यावरण ही संकल्पना देखील अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि पुढील भविष्यकालीन नियोजनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असताना आपल्याला दिसून येते. मग आर्थिक पर्यावरण म्हणजे काय असा प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला पाहिजे. या आर्थिक पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात आणि या घटकांचा आर्थिक पर्यावरणावरती काय परिणाम होतो, या सर्व घटकांचा, या सर्व प्रश्नांचा उहापोह किंवा विचार या आजच्या तासामध्ये आपण करणार आहोत. तर सर्वात प्रथम आर्थिक पर्यावरण म्हणजे या अर्थव्यवस्थेअंतर्गत जे जे घटक आर्थिक मोजमापाच्या दृष्टिकोनातून, अर्थशास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, या सर्व घटकांचा समावेश किंवा अंतर्भाव या आर्थिक पर्यावरणामध्ये होतो. मग ते घटक कोणते आहेत? तर राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर एखाद्या देशाच्या भूभागामध्ये त्या देशाच्या विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये नैसर्गिक साधनांचा किंवा उत्पादन घटकांचा उपयोग करून त्या ज्या उत्पादनाचा अंतिम स्वरूपात वस्तू आणि सेवा ज्या उत्पादित होतात, या सेवांचं चालू बाजार किमतीला काढलेलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे. त्यालाच GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतात. ही व्याख्या मी परत एकदा सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या. एखाद्या देशाच्या विशिष्ट भूभागाअंतर्गत विशिष्ट आर्थिक वर्षात चालू उत्पादन किमतीला काढलेले वस्तू आणि सेवांचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय.
म्हणजे आर्थिक पर्यावरणाचा एक घटक म्हणून ज्या वेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्नाकडे पाहतो, देशाच्या उत्पन्नाकडे पाहतो, त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की एखाद्या देशाचं उत्पन्न वाढत आहे किंवा कमी होत आहे, याचा परिणाम एकूणच अर्थव्यवस्थेवरती होतो. मग या एखाद्या देशाचं जर राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल तर याचा अर्थ असा होतो की आर्थिक पर्यावरणामध्ये सुधारणा होत आहे, आर्थिक पर्यावरण सकारात्मक दृष्टिकोनातून बदलत आहे. तसंच ज्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करणारा जो महत्वाचा घटक आहे, त्याचप्रमाणे दरडोई उत्पन्न हे देखील आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करतं. विद्यार्थ्यांपैकी कोणी सांगू शकाल का दरडोई उत्पन्न म्हणजे काय? रवी, अनिकेत, दरडोई उत्पन्न म्हणजे सांगता येईल का काय ते? दरडोई उत्पन्न अनिकेत? नाही ना सर. दरडोई म्हणजे काय? हे बघा, दरडोई म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न. साध्या सोप्या भाषेमध्ये काय? प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न. दरडोई, पर हेड, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न. उदाहरणार्थ आता आपल्या क्लासरूम मध्ये तुम्ही दोघ जण आहेत, रवी आणि अनिकेत आहे, ठीक आहे? रवी आणि अनिकेत दोन विद्यार्थी आपले. आपला हा देश समजा, एक मिनिटासाठी हा देश समजायचा, एका देशामध्ये दोन लोक राहतात, बरोबर आहे? तर एकूण उत्पन्न किती झालं? एकूण उत्पन्न किती झालं? समजा 500 रुपये धरू आपण. 500 रुपये एकूण उत्पन्न झालं. विद्यार्थी किती आपल्या वर्गामध्ये? दोन विद्यार्थी. 500 रुपयाला दोघा जणांनी भागितलं की काय होतं? 250 रुपये येतं. म्हणजे प्रत्येकाचं उत्पन्न किती झालं? प्रत्येकाचं उत्पन्न किती झालं? 250 रुपये झालं, बरोबर आहे? तसंच एकूण देशाचं जे उत्पन्न आहे, त्या देशाच्या उत्पन्नाला प्रत्येक जेवढी काही लोकसंख्या आहे आपल्या भारतातली, त्या भारतातल्या लोकसंख्येने भागलं की काय होतं? दरडोई उत्पन्न प्राप्त होतं. लक्षात आलं? लक्षात आलं का अनिकेत? देशातील एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने जर भागलं तर काय होतं? दरडोई उत्पन्न आपल्याला मिळतं, बरोबर आहे? या अर्थाने जर एखाद्या देशाचं दरडोई उत्पन्न वाढत आहे तर त्याला काय म्हणायचं? विकास होत आहे का नाही होत आहे? विकास होत आहे. एखाद्या देशाचं दरडोई उत्पन्न वाढत आहे तर त्याचा काय अर्थ होतो? त्या देशाचा विकास होत आहे. लक्षात आलं? जर दरडोई उत्पन्न कमी कमी होत असेल तर काय होईल त्याचा अर्थ? विकास होत नाही, बरोबर आहे? पण दरडोई उत्पन्न हे गणितीय स्वरूपाने काढलं जातं. त्याच्यामध्ये लक्षात येत नाही की कोणत्या व्यक्तीचं उत्पन्न वाढत आहे. जर आपण समोर स्लाइड आहे त्या स्लाइडचा जर विचार केला तर 2020 साली भारताचं दरडोई उत्पन्न $1901 एवढं होतं. मग याचा अर्थ असा होतो का की भारतातल्या सगळ्या व्यक्तीचं उत्पन्न दरडोई उत्पन्न $1901 आहे असा अर्थ होतो का? तर नाही होत. जर दरडोई उत्पन्न वाढताना एखाद्या देशामध्ये दारिद्र्याचं किंवा गरिबीचं प्रमाण जर वाढत असेल तर देशाचा विकास होत आहे असा अर्थ होत नाही. म्हणजे दरडोई उत्पन्न वाढणं हे एक निर्देशक जरी असलं तरी ते एकांगी आहे, एका बाजूने आपल्याला एकांगी असताना दिसून येतं. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली, विकास समजत नाही, गरिबी कमी झाली का नाही हे लक्षात येत नाही, त्याचप्रमाणे जीडीपी मध्ये वाढ होत असताना त्या देशातील दारिद्र्य कमी झालंय का हे लक्षात येत नाही, त्या देशातील विषमता कमी झाली आहे का हे लक्षात येत नाही. म्हणजे या संकल्पना ज्या आहेत त्या विकासाचं पुरेसं निर्देशक ठरत नाही, विकासाचं पुरेसं प्रतिनिधित्व करत नाही. म्हणून 1990 साली
1990 साली UNDPचा जो प्रोग्राम होता, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, या प्रोग्राम अंतर्गत मानवी विकास निर्देशांक तयार करण्यात आला. हा जो निर्देशांक आहे, हा निर्देशांक भारताचे ज्येष्ठ अर्थतज्ञ अमर्त्य सेन आणि बांगलादेशचे अर्थतज्ञ महबूब उल हक या 2 अर्थतज्ञांनी हा मानवी विकास निर्देशांक म्हणजे HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तयार केला. या इंडेक्स मध्ये विकासासाठी किंवा आर्थिक पर्यावरण कशा प्रकारचं आहे, प्रत्येक देशामध्ये आर्थिक पर्यावरणची परिस्थिती काय आहे, विकासाची परिस्थिती काय आहे, या दृष्टिकोनातून 3 घटकांचा त्यांनी अंतर्भाव केला होता. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे लॉंग अँड हेल्थी लाईफ, म्हणजे आयुर्मान दीर्घ असणं आवश्यकच आहे, परंतु ते कसं पाहिजे, हेल्थी पाहिजे, निरोगी पाहिजे. मग एखाद्या देशामध्ये आयुर्मानची स्थिती काय आहे, एखाद्या देशातील व्यक्ती ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस ती किती काळ जगते आणि किती निरोगी आयुष्य जगते, ही गोष्ट महत्वाची आहे. हा घटक म्हणजे दीर्घ आणि निरोगी आरोग्य संपन्न आयुष्य हा एक घटक आहे. दुसरा जो घटक आहे तो आहे नॉलेज, म्हणजे शिक्षण. एखाद्या देशामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे, मग प्राथमिक शिक्षणाचं प्रमाण काय आहे, माध्यमिक शिक्षणाचं प्रमाण काय आहे आणि उच्च शिक्षणाचं प्रमाण काय आहे, या घटकावरून शिक्षणाचं परिस्थिती, शिक्षणाची स्थिती त्या त्या देशातली पाहण्यात येते. आणि शेवटचा जो घटक आहे तो आहे उत्पन्न, दरडोई उत्पन्न. जर एखाद्या देशाचं दरडोई उत्पन्न जास्त असेल तर त्याचा HDI ची जी व्हॅल्यू आहे, HDI जे मूल्य आहे ते मूल्य जास्त असेल. म्हणजे या घटकामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये 3 घटकांचा समावेश करण्यात आला. त्या 3 घटकांच्या आधारे त्या देशाच्या विकासाची स्थिती काय आहे हे आपल्याला लक्षात येतं. पहिला म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी, म्हणजे लॉंग अँड हेल्थी लाईफ, दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य, त्या देशातील शिक्षणाचं प्रमाण. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे दरडोई उत्पन्न. या 3 घटकांच्या माध्यमातून HDI ची मोजणी करण्यात येते. ही मोजणी 0 ते 1 या मोजपट्टीच्या आधारे करण्यात येते. म्हणजे ज्या देशाच्या मानवी विकास निर्देशांकाचं मूल्य हे 0च्या जवळ असेल तो देश विकसनशील किंवा अविकसित देश समजण्यात येतो. तर या उलट ज्या देशाच्या मानवी विकास निर्देशांकाचं मूल्य हे 1च्या जवळ आहे तो देश विकसित देश म्हणून ओळखला जातो. मग या 3ही संकल्पनांचा जर आपण विचार केला, त्यामध्ये GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, पर कॅपिटा इन्कम आणि HDI या संदर्भातील भारताची स्थिती 2019-20 पर्यंत काय होती हे जर आपण अभ्यासलं तर आपल्याला या ग्राफच्या आधारे किंवा तक्त्याच्या आधारे असं लक्षात येतं की भारताची जी GDP आहे ती 2.62 लाख कोटी USD, म्हणजे युनायटेड स्टेट जे डॉलर आहे, अमेरिकन डॉलर जे आहे त्या डॉलरच्या स्वरूपामध्ये 2.62 लाख करोड कोटी रुपये भारताची GDP आहे. तर अमेरिकेची, इंग्लंडची जी GDP आहे ती 2.71 लाख करोड US डॉलर एवढी आहे. तर त्या खालोखाल कॅनडाची जी GDP आहे ती 1.64 लाख करोड डॉलर एवढी आहे. तर विकसित देशांच्या तुलनेमध्ये भारताची GDPचं जे मूल्य आहे ते कमी जरी असलं तरी ते
विकसित देशांच्या जवळजवळ असताना आपल्याला दिसून येतं. तर भारताच्या दरडोई उत्पन्नाचा म्हणजे पर कॅपिटा इन्कम PCI चा जर आपण विचार केला तर 2015 या वर्षापासून ते 2020 पर्यंत हे वाढत गेलेलं आहे. परंतु 2019 मध्ये हे या मागील 5-6 वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक असताना आपल्याला दिसून येतं. तर 2020 मध्ये ते परत काही प्रमाणामध्ये कमी झालेलं दिसून येतं. आणि ज्यावेळेस आपण HDI चा म्हणजे मानवी विकास निर्देशांकाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020 चा जो आहे त्यामध्ये 189 देशांची यादी तयार केली होती आणि या यादीमध्ये भारताचा 131वा क्रमांक होता आणि त्याचं जे मूल्य होतं ते होतं 0.645 एवढं होतं. तर याचा अर्थ असा होतो की ज्या देशाच्या मानवी विकास निर्देशांकाचं मूल्य हे 1च्या जवळ असेल तर तो विकसित देश समजला जातो आणि 0च्या जवळ जर असेल तर तो अविकसित किंवा विकसनशील देश समजला जातो. आणि रँकचा जर आपण विचार केला तर ज्या देशाचं मूल्य हे 1 क्रमांकावर आहे त्या देशाचं मानवी विकासाचं मूल्य हे आपल्याला जास्त असताना दिसून येतं. आज 2020 च्या अहवालानुसार जर विचार केला तर 189 देशांपैकी 1 किंवा पहिल्या क्रमांकावरती नॉर्वे हा देश आहे. या नॉर्वेचा HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जगातील इतर देशांपेक्षा सगळ्यात चांगला असताना दिसून येतो. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की नॉर्वे देशामध्ये आयुर्मान चांगला आहे, त्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण चांगलं आहे आणि त्या ठिकाणची जनता आहे, जे लोक आहेत ते लोकांचं दरडोई उत्पन्न देखील आपल्याला जास्त असताना दिसून येतं. म्हणजेच या 3 घटकांचा जर आपण विचार केला तर हे 3ही घटक आर्थिक पर्यावरणाला प्रभावीपणे किंवा चांगल्या पद्धतीने प्रभावित करतात. या 3 घटकांची सकारात्मकता असेल, हे 3 घटक जर चांगले असतील तर त्या देशाचं आर्थिक पर्यावरण चांगलं राहतं, म्हणजेच त्या देशाचा विकास होण्यासाठी मदत होते. म्हणजेच आर्थिक पर्यावरणाला प्रभावित करणारे जे आर्थिक घटक आहेत ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असताना आपल्याला दिसून येतात. यानंतरचा जो घटक आहे तो आहे राजकीय घटक. उद्या तासामध्ये आपण राजकीय, तंत्रज्ञात्मक घटक आणि सांस्कृतिक घटक अभ्यासणार आहोत. तर आजच्या या तासामध्ये आपण या ठिकाणी थांबू. उद्यापासून प्रत्येक विद्यार्थी वेळेवर उपस्थित राहील असा प्रयत्न करा, जेणेकरून हॅलो बोला. हा बोला सर. उद्यापासून जे वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहा सगळेजण. सगळ्यांना लिंक देईल, त्या लिंक नुसार रोजची रोज जाईल. हा सर. आजच्या तासाबद्दल काही अडचण आहे का कोणाला? नाही सर. आज काय पाहिलं आपण? GDP पाहिलं, दरडोई उत्पन्न पाहिलं, दरडोई उत्पन्न आणि मानवी विकास निर्देशांक पाहिला. आणि लेक्चर सुरू असताना वही पेन जवळ ठेवा आणि नोट्स काढत राहा की आता समजा आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पाहिला. या इंडेक्स मध्ये भारताचा 131वा क्रमांक आहे. मानवी विकास निर्देशांकाचं मूल्य काय आहे? 0.645. असे नोट्स काढून ठेवा. तुम्हाला काय होईल, हाच अभ्यासक्रम तुम्हाला स्पर्धा परीक्षेला आहे. तुम्ही हॅलो, नोट्स काढत राहा सगळेजण. हॅलो, लेक्चर चालू असताना नोट्स काढत राहा. नोट्स का? आता हे समजा हे काहीतरी ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020 याच्यानुसार
189 देशापैकी भारताचा क्रमांक किती आहे? 131वा. तुझं मूल्य किती आहे? व्हॅल्यू 0.645 असं लिहून घ्यायचं. किंवा 2020 साली भारताचं दरडोई उत्पन्न किती होतं? $1901. बरोबर आहे. ह्या अशा नोट्स काढत राहा तुम्ही सगळेजण. ठीक आहे, आज थांबू मग. सर तुम्ही सांगत जा मग आम्ही लिहितो. हा तुम्ही सांगत जा ना मग आम्ही लिहितो. बरं चालेल, उद्यापासून वही पेन घेऊन बसा. सांगत राहील मी. चालतंय सर. हा हा जायचं का मग सर? हो ठीक आहे. पुढचा तस्करा कोणता आहे?